जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या शोध पुस्तकाचे गेल्या 19 अ, 19 दिवसापासून आपण वाचन करत आहोत. आजच्या आपल्या या अ, 20वे पुष्प आज आपण सर्व श्रवण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. आणि आपल्या या आजच्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे धनराजदादा अडव. धनराजदादा अडव हे आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रधान म्हणून काम पाहतात. प्रतिष्ठानची सर्व जबाबदारी आणि सर्व निर्णय क्षमता हे धनराजदादाच्या अधीन आहे. दादांच्या मार्गदर्शनात आपल्या संघटनेचे, आपल्या परिवाराचे प्रत्येक आयोजन आणि नियोजन होत असते. आणि दादांना तर मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्राच्या अनुबोधनाला सुरुवात करावी. धनराज दादा. धन्यवाद प्रतीक दादा. आवाज येतो? हो, येतो. सर्वांना जय शिवराय. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांनी डॉक्टर कमल गोखले लिखित शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचे वाचन गेल्या आपण 19 दिवसापासून करत आहे आणि आजचे 20वे पुष्प आहे. तर धन्यवाद प्रतीक दादा, आज मला अनुमोदनासाठी तुम्ही संधी दिली. तर फार वेळ न घालवता मी अनुमोदनाला सुरुवात करतो. छत्रपती संभाजी महाराज. खर तर संभाजी या नावातच खूप काही दडलंय. एक म्हणतो ना आपण, कोणाला इतिहास घडवायला किंवा कीर्ती घडवायला काही काळ लागतो. एक काही काळांतरानंतर त्याचं एक व्यक्तिमत्व तसं बनून जातं, असा काही क्षण येतो. पण छत्रपती संभाजी महाराज यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच एक असं होतं की ते सुरुवातीपासून घडत गेले. एक जेव्हा कोणाचं नामकरण केल्या जाते तेव्हा त्या नावाचा अर्थ पाहून तो नाव ठेवल्या जाते. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं जे नाव आहे संभाजी, त्याचा अर्थ म्हणजे सृष्टीचा स्वामी. आणि खरंच आपल्या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या नावाचा जो अर्थ आहे तो थोडा बदलूनच टाकलाय. त्यांच्या या धर्मासाठी झालेल्या वीर गतीमुळे आपण त्या नावाचा अर्थ गर्वाने म्हणू शकतो की सृष्टीचा हिंदू धर्म स्वामी म्हणजे माझा शंभूराजा. पहिल्यांदा मुख्यतः शंभूराजांनी प्रत्यक्षात सर्व ज्या लढाया आहेत त्या प्रत्यक्षात लढल्या आणि सर्व जिंकल्या सुद्धा. म्हणजे काय पराक्रम असेल त्या देवपुरुषाचा, आपल्याला ते कल्पना करूनच अंगावर शहारा यायला पाहिजे. आणि पहिल्यांदा म्हणजे शहाजी राजे भोसले आणि जिजामाता यांनी स्वराज्याची जी मशाल आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळजात पेटवली होती. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या काळजात ती जी मशाल आहे ना ती लहानपणापासूनच बालपणापासूनच पेटत गेली. आता त्यात त्यांच्या आयुष्यात आलेले लहानपणापासूनचे कठीण परिस्थिती म्हणा किंवा जे काही वेळ काळ होती, जे संकट होते, ते लहानपणापासूनच त्यांच्यावर आल्यामुळे त्यांच्या अंदर जी हिंदवी स्वराज्याची भावना आहे किंवा जी त्याला मशाल म्हणू आपण, त्यांची मशाल पेटत गेली. आणि फक्त आणि फक्त आपल्या काही लोकांमुळे, दगेबाजीमुळे ते जे वनवे होते महाराजांच्या हृदयात पेटलेले ते विझत गेले. आपण जी म्हणतो ना स्वतःच्या लोकांच्या दगेबाजीमुळेच त्यांचा शंभूराजांना अटक झालेली किंवा फितुरी करून ते सापडले गेले, तर ते आपल्याच मुळे. आणि एक खंतही अशी वाटते की ती जी तो जो वनवा होता हिंदवी स्वराज्याचा, तो महाराजांसोबत दगा केल्यानंतर आजपर्यंत विझतच चाललाय असं वाटतं. कारण आताची जी तरुणाई पाहिली त्यामध्ये जर एखाद्याने जरी अशी कल्पना केली की जर आपले शंभूराजे आणखी जगले असते किंवा लढले असते
तर आताच्या हिंदुस्थानाचे स्वरूप काय असते, याची जर कल्पना जरी आजच्या पिढीनं केली ना, तर मला असं वाटते की प्रत्येक तरुणात जो वनवा पेटेल, त्याने महाराजांना खरं ती आपली कडून श्रद्धांजली राहील असं मला वाटतं. त्यासाठी विदर्भाच्या या भागात नाही का, आपल्या आपली संस्था आणि आपला जो परिवार आहे, अशा प्रकारे जसं प्रतीक दादांनी जी आपलं बलिदान मास पाळायची आणि शंभूराजांची जी शंभूराजांचा जो आठव करतोय आपण, त्यामध्ये सहभागी आहोत आपण, याचं स्वतःला धन्य समजतो मी. आणि महाराजांच्या या स्वराज्यात म्हणा किंवा आपल्या परिवारात असलेल्या शेकडो तरुणांना मध्ये जो वनवा जर कोण पेटवला असेल विदर्भात, आपल्या या दुर्गम भागात, तर त्याचं जे खरं क्रेडिट आहे ते जाते शिवादादा, प्रतीक दादा आणि त्यांचे गुरुवर्य अतुल गुरु सर, एकनाथ चट्टे सर आणि राजपूत सर. विचारातून घडलेले सरदार आहेत. मला असं वाटतं, ज्यांना आमच्या देवस्वरूपी राजांनीच आमच्यासाठी असं पाठवलंय, आणि खरंच मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो की तुम्हामुळे खरा शिवकार्याचा योग्य जो मार्ग आहे ना, तो आम्हाला मिळाला. आणि महाराज शंभूराजांबद्दल बोलताना मला काही शब्द सुचत नाहीये. आहे तर त्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची आग आहे, परंतु त्यांच्याबद्दल बोलतानाच थोडं मला शब्द नाही मिळत आहे. म्हणजे एक बहीवरून आलं जेवढं काही बोललो मी त्यावरून. प्रतीक दादा, धन्यवाद सर्वांचे. हॅलो, धन्यवाद. प्रतीक दादा. हा, हो हो. दादा थोडं भरून आलं त्यामुळे. काय हरकत नाही, काय हरकत नाही. हा, सॉरी. काय हरकत नाही, काय हरकत नाही. एक मिनिट. दादा तुम्ही इथून वाचन चालू करून द्या. हो हो. धन्यवाद, मला खरं तर अनुभवण्यासाठी तुम्ही वेळ दिला. छत्रपती संभाजीराजे हा विषयच मूळतः आपल्या भावनेशी संलग्नित असल्यामुळे ज्यावेळेस संभाजीराजेचं नाव जरी येते तरी त्यांचा त्या त्याग, त्यांचं ते बलिदान आणि सर्व ते कर्तृत्व आपल्या डोळ्यापुढे सहज उभं राहते आणि त्यामुळं कुठलाही मनुष्य गहिरून आल्याशिवाय राहत नाही. आजच्या या अनुमोदनासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण वाचन सत्राच्या लिंक आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. सर्वांनी ती जॉईन करून आपण आता पुढचं वाचन आपलं सुरू करूया. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. आवाज येतोय? जय शिवराय हो, दादा, येतोय येतोय ना. आवाज. काल आपण मराठ्यांच्या दक्षिणेतील हालचाली बघितल्या होत्या की संभाजीराजेंच्या काळात मराठा आणि दक्षिण भारत याचा संबंध काय होता. ते आपण पाहिलं आजच्या प्रकरणात. 11वं आपलं प्रकरण आहे आजच्या पुष्पातलं. आणि त्यामध्ये संभाजीराजांचा राज्यकारभार इथून आपण सुरुवात करणार आहोत की संभाजीराजांच्या हाती स्वराज्य आलं, संभाजीराजे छत्रपती झाले आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकाळात राज्यकारभाराची स्थिती काय होती ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. पूर्वग्रह. देशाचा राजा म्हणून राजाने राजधर्म पाळवायचा असतो. या राजधर्माचे व राज्याचे रक्षण, धर्मरक्षण, चोख न्यायदान, प्रजादक्षता, प्रजेचे अभय, रयतेची कडकड इत्यादी अनेक कर्तव्य समाविष्ट होतात. संभाजीराजे राज्याचे रक्षण करावयाचे प्रयत्न केले, त्याची हकीकत मराठा मुघल संघर्ष या प्रकरणात विस्ताराने आपण पाहिलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणात संभाजी महाराजांच्या काळात राज्यकारभार कसा चालू होता याची चर्चा केलेली आहे. आतापर्यंत त्यांच्या राज्यकारभाराविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. उपलब्ध कागदपत्रांच्या अभ्यासाने आणि संकलनावरून संभाजीराजांची कारकिर्दीतील राज्यव्यवस्थेचा बोध होऊ शकतो. संभाजी महाराजांनी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या कारकिर्दीत बज बजबजपुरी माजून सर्वत्र विस्कळीतपणा आलेला होता, अशी सर्वसामान्य समजूत आहे. म्हणजे संभाजीराजांचं जे चरित्र बदनाम केलं, तर त्या बदनामी संदर्भात इथे तो उल्लेख दिलेला आहे की आतापर्यंत सर्व लोकांची जी समजूत होती ती या पद्धतीची होती. मल्हार रामदासरावजी चिटणीस संभाजीराजांच्या राजकारभाराविषयी लिहितो. दिवसेंदिवस कब्जीचे स्वाधीन अधिकार होत चालले. इतर बार मनसभा सर्व त्याचे स्वाधीन होते. कोणीही पुरातन राज्यातील इतर दरबारी त्यांची प्रतिष्ठा ठेवावी अथवा मसलती घ्यावा ही गोष्ट राहिली नाही. म्हणजे संभाजीराजे कवी कलशाच्याच आहारी पूर्णतः गेलेले होते आणि त्यांच्या मतानेच राज्यकारभार चालू होता असं त्यात लिहिलेलं आहे. इतिहासात अस्सल आणि पुरेशी साधनं उपलब्ध नसल्यामुळे इतिहासकारांची मतेही बखरीत लिहिलेल्या गोष्टीसारखीच असत. कैलासवासी सरदेसाई यांनी आपल्या उग्र प्रकृती संभाजी या पुस्तकात लिहितात की संभाजी महाराज महाराज मराठी राज्याला हितकारक नव्हते. डॉक्टर सेन आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठाज या पुस्तकात म्हणतात की संभाजी महाराज यांचे नियोजन हे शिवाजी राजांसारखे नव्हते. तर असे विविध तत्कालीन इतिहासकार ज्यांच्या हातात या चुकीच्या बखरी किंवा चुकीचं लेखन पडल्यामुळे त्यांनी सुद्धा संभाजीराजांची जी व्यवस्था होती ती चुकीची होती किंवा कशा प्रकारे गलथान कारभार होता असंच बिंबवण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वी बऱ्याच बखरीच्या आधारावर नाटके लिहिण्यात आली. त्यामुळे या नाटकातूनही संभाजीराजांच्या गैरकारभाराबद्दल उल्लेख आढळतात. राजसन्यात या कैलासवासी राम गणेश गडकरी यांच्या नाटकात संभाजीराजाने राजधर्म सोडला या मुद्द्यावर भर दिलेला आहे. काही औंधेकरांनी तर बेबंदशाही हे आपल्या नाटकाला देऊन संभाजीराजांच्या कारकिर्दीत अंदाधुंद माजल्यावर आपले कथानक आधारलेले आहे. पिढ्यानपिढ्या पसरलेल्या या पारतंत्र्याची अंधार रात्र ओसळून नुकताच मराठ्यांचा स्वातंत्र्य सूर्य उगवला नाही, तोच बेबंदशाहीने ग्रासले. या बेबंदशाहीत केव्हा काय घडेल याचा काही भरोसा राहिलेला नव्हता असा उल्लेख केलेला आहे. उपलब्ध असलेल्या मराठी संसाधनातून संभाजी राज्यांचा राज्यकारभार कसा चालत होता याचे विवेचन या प्रकरणात करायचे योजलेले आहे. राजाचे अधिकार. शिवाजी महाराज हे राजा म्हणून शासनाचा मध्यबिंदू होते. ते शास्त्रांच्या आधाराने कायदे कानून करणारे होते. न्यायदानाचे प्रमुख आणि सेना प्रमुख होते म्हणून ते सार्वभौम होते. राज्याचे प्रमुख म्हणून समाज व्यवस्थाही त्यांच्याकडे होती. मराठ्यांच्या राज्य यंत्रणेची ती एक अपरिहार्य स्थिती होती. शिवाजी महाराजांच्या विविध धर्माच्या प्रजेच्या स्वास्थ्याची आणि स्थैर्याची हमी देत असत. राजा कल्याणस्य कारणम राजा कालस्य कारणम ही उक्ती शिवाजीराजे आणि इतर प्राचीन राजांच्या बाबतीत अगदी सत्य होती. संभाजीराजाने ही शासनाचे मध्यबिंदू होते. ते शास्त्राच्या आधाराने कायदे कानून करणारे होते. न्यायदानाचे प्रमुख आणि सेनाप्रमुखही होते. तेही विविध धर्माच्या प्रजेच्या स्वास्थ्याची आणि स्थैर्याची हमी देत असत. संभाजीराजे संभाजी महाराजांनी राज्याचे वारस म्हणून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. त्यांचा राज्याभिषेक होऊन अष्टप्रधानांची नेमणूक होईपर्यंत त्यांनी स्वतः अधिकारात अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला. अशी सुमारे 20-25 पत्र उपलब्ध आहे. याशिवाय त्यांच्या नावाची इतर अनेकही पत्र उपलब्ध आहे. शिवाजी महाराज निधन पावल्यानंतर 1 महिन्याने लिहिलेल्या म्हणजे 6 मे 1680 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांच्या नावाचा शिक्का उपलब्ध आहे. संभाजीराजे यांचा शिक्का श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धैर्यव राजते यदन कस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. याचा अर्थ असा ही मुद्रा सूर्याप्रमाणे शोभते व ज्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखा सुद्धा कोणाच्यावरही सत्ता चालवते. ती शिवपुत्र शंभूची मुद्रा प्रकाशित होत आहे. दिनांक 5 मे 1680 पासून संभाजीराजांनी पोर्तुगीज व्हाईसरॉयशी पत्रव्यवहार सुरू करून आपण राजा झाल्याचे जाहीर केले होते. सर्व सत्ता हातात घेण्याच्या दृष्टीने त्यांनी योग्य ती पावले टाकली होती. शिवाजी महाराज प्रमाणे त्यांनी
सर्वच बाबतीत आपल्याकडे अधिकार घेतलेले होते. या अधिकारांची अंमलबजावणी करावयाची वेळही त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या 1.5 वर्षातच आली. त्यांच्या विरुद्ध झालेल्या 2 गटामुळे 16 मे 1680 च्या दुसऱ्या आठवड्यात रायगडावर काही लोकांनी आणि मोरोपंत प्रधान, अनाजीपंत सचिव आणि न्यायाधीश प्रल्हादपंत यांस कैद केले. 4 महिन्यानंतर यांना मुक्त करण्यात आले. प्रल्हादपंतांना 2 महिन्याची मुक्त केलेली दिसते. 1681 सालच्या जानेवारीत संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला, परंतु 1681च्या ऑगस्ट महिन्यात त्यांच्यावरील विषप्रयोगाच्या कटानंतर संभाजीराजांनी कवी कलशाच्या सांगण्यावरून अनाजी दत्तो, बाळाजी आवजी आणि चिटणीस आणि सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जर व इतर 20-25 लोकांना देहदंडाची शिक्षा दिली. शिवाजी महाराजांच्या पद्धतीनुसार संभाजीराजेंच्या राजमंडळात ते स्वतः आणि 9 प्रधानांचा समावेश होता. हे राजमंडळ 8 शाखात विभागलेले होते. स्वारी राजश्री स्वामी, राजा स्वतः. 2 स्वारी अष्टप्रधान. 3 सुभेलष्कर. 4 सरदेशमुखी, राजांचे खासगी वतन. 5 किलेहाय. 6 हशमराव. 7 मुले सुभे मामलेदार. 8 वतनदार. राजाचे हे दरकदार हे पुष्कळ वेळा राजमंडळीचे मंत्री म्हणून काम करीत होते. ते पुष्कळ वेळा निर्णय देण्यासाठी असलेल्या मजलिसमध्ये मजलिसमध्ये म्हणजे मसलतीत भाग घेताना राज्यमंडळीतील इतर सभासदही असत. संभाजीराजेच्या कारकिर्दीत राजमंडळीचा उल्लेख आढळतो. राज्याची राजमंडळी सर्वात वरच्या दर्जाची अधिकाऱ्याची, मंत्र्यांची नेमणूक राजाकडून होत असे. राज्य मंडळ हे कारभारी मंडळ आणि न्यायमंडळ अशी दुहेरी कक्षेत काम पाहत असे. राजमंडळातील राजाचे मंत्री व दाखतदार यांनी राज्याच्या निघालेल्या हुकुमावर ते बरोबर असल्याची मान्यता घ्यावी लागेल. अष्टप्रधान. महाराजांनी पूर्वीच्या अष्टप्रधानची पद्धत तशीच चालू ठेवलेली होती. ती पुढील प्रमाणे. पेशवा. शिवाजी महाराजांच्या काळात मोरोपंत पिंगळे हा पेशवा संभाजीराजेंच्या कारकिर्दीचे प्रारंभीचे काही दिवस पेशवा होते. महाराजांना पकडण्याच्या कटात त्यांचा हात असल्यामुळे जून 1680च्या सुमारात त्यांना कैद केले. ते रायगडी 29 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 80च्या दरम्यान वारले. मध्यंतरी संभाजीराजांनी कोणालाही पंतप्रधान पदावर नेमले नसावे. दिनांक 28/8/1680च्या महाराजांच्या पत्रावर प्रल्हाद निराजीची मुद्रा आहे, पण त्यावरून त्यांचा नेमका कोणता हुद्दा हे समजत नाही. मोरोपंताबरोबर त्यांचा मुलगा निळो मोरेश्वरही कैदेत होता. दिनांक 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान निळोपंतांना मुक्त करून पेशवाई दिली. संभाजी महाराजांच्या अखेरपर्यंत निळोपंत हा पेशवा होता. दिनांक 9/7/81 पासून ते 9/12/88 पर्यंत या काळात निळोपंतांची 20-21 पत्रे उपलब्ध आहे. महत्वाच्या कागदपत्रावर श्री शंभू भुज नोतकंठ मोरेश्वर सुत नीलकंठ असा शिक्का आहे. निळोपंताकडे कल्याण भिवंडीचा प्रांताचा सुरभाव होता. निळोपंत आघाडीवरही जात. 1685 सालच्या मार्चमध्ये थोडे दिवस निळोपंतांचा भाऊ गंगाधर सोमेश्वर हा प्रधान होता. जून 1685 सालचे निळो मोरेश्वरचे पत्र उपलब्ध आहे. हा इंग्रजांशी बोलणी करत असे. मुजुमदार किंवा अमात्य. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस रघुनाथ नारायण अमात्य होते. संभाजी महाराजांच्या दानपत्रावर रघुनाथ नारायणाचा अमात्य म्हणून शिक्का आहे, परंतु अण्णाजी दत्तोला 29 सप्टेंबर 12 ऑक्टोबर 1680च्या दरम्यान अटकेतून मुक्त करून त्यांना मुजुमदार केले. त्यानंतर 12/12/80 ते 9/1/81च्या दरम्यान रघुनाथ नारायण हनुमंते यास चंदी येथे कैद केले. अण्णाजी दत्तोकडे मुजुमदारीचा कारभार 1681च्या ऑगस्ट पर्यंत होता. विषप्रयोगाच्या कटात त्यांचा हात होता म्हणून त्यांना मारले, तेव्हा सारा कारभार खंडेराव पनसंबळ यांच्याकडे दिला होता. कैदेत असलेल्या रघुनाथ नारायण हनुमंते यास 1682च्या डिसेंबर महिन्यापूर्वी केव्हा तरी मुक्त केले. त्यानंतर ते कर्नाटकात येऊन संभाजीराजांना भेटले. डिसेंबर 1682 ते 83 या काळात संभाजीराजांनी त्यांची भेट झाली. त्यानंतर राजांनी रघुनाथ नारायण हनुमंते यास मुजुमदार केले. मुजुमदार पद मिळाल्यापासून 4-5 महिन्यातच म्हणजे 4 मे 1683
रोजी ते वलगी येथे मृत्यू पाहिले. त्यानंतर त्यांचा मुलगा नारायण रघुनाथ याला अमात्यपद दिले. दिनांक 19/9/85 ते 16/3/86 ची 2 पत्रे उपलब्ध आहेत. रघुनाथ नारायण चा दुसरा मुलगा तिमाजी याला कर्नाटकात मुजुमदार म्हणून नेमले होते. सचिव सुरनीस शिवाजी महाराजांच्या काळात हे पद अण्णाजी दत्तोकडे होते. त्यांच्या कटात हात असल्याने मे-जून 1680 मध्ये अटक करण्यात आल्यावर सचिव पद काही काळ आबाजी सोनदेव यांच्याकडे देण्यात आले. 1680 च्या ऑगस्ट महिन्यात राजांनी केलेल्या दानपत्रावर आबाजी सोनदेवाच्या सचिव म्हणून शिक्का आहे. आबाजी सोनदेव मरण पावल्यानंतर हे सचिवपद रामचंद्र नीलकंठ भादणेकर यांना दिले. कुडाळपासून तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात होता. त्याने 1683 मध्ये पोर्तुगीजांशी व्यवहार केला. त्याची पत्र उपलब्ध आहे. त्यांच्याकडे 1685 सालापर्यंत सचिवपद होते. 1685 मध्ये ते शंकरजी नारायण गांडेकर याला दिले. हे पद त्यांच्याकडे संभाजीराजेंच्या अखेरपर्यंत राहिले. त्यांच्याकडे मावळ व उत्तर कोकणाचा सुभा सोपवला होता. शंकराजीची 4 पत्रे उपलब्ध आहे. सचिव म्हणून काम करण्यापूर्वी शंकराजी नारायण संभाजीराजांच्या कारभारात अधिकारी होता. सुमंत डबीर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजा धनार्दन नारायण हनुमंत यांची नेमणूक सुमंत पदावर केली होती. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 27/7/83 पर्यंत ते या पदावर होते. त्यांच्याकडे पन्हाळ्याचा सुभा होता. त्यांनी 28/7/80 रोजी सोमनाईकास पत्र लिहिले. संभाजीराजांनी रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात जनार्दन पंडिताचा उल्लेख आढळतो. परंतु डबिरी पुढे वासुदेव जनार्दन पंताकडे चालू राहिली असावी. यानंतर बाळकृष्ण वासुदेव यांच्याकडे ती गेली. पुढे वासुदेव जनार्दन संभाजी महाराजांची जवळ सेवा केली होती. सरनौबत सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या वेळेपासून सेनापती होते. संभाजीराजांच्या कारकिर्दीत तो त्यांच्या मृत्यूपर्यंत ते त्याच पदावर होते. एका साक्ष पत्रावर हंबीररावांचा शिक्का आहे. हा शिक्का असा: श्री मंची व महानुभाव सेनाधीश हंबीरराव. युद्धकलेत हंबीरराव तरबेज असून त्यांनी अनेक आघाड्यावर मुघलांना चांगल्या प्रकारे प्रतिकार करून युद्धात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. दिनांक 20 डिसेंबर 1686 च्या सुमाराचे हंबीररावाचे एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे. या पत्रात कोल्हापूर पन्हाळा भागात सुरू असलेल्या मुघलांच्या हल्ल्यात हंबीररावाने कसा प्रतिकार केला याचा उल्लेख आढळतो. त्यावरून शिवाजी महाराजांच्या तालिमीत तयार झालेल्या लोकांचा आत्मविश्वास कोणत्या प्रकारचा होता हे चांगले समजते. 1687च्या ऑक्टोबर मध्ये मुघलांच्या वाईपर्यंत धडक मारली. या झुंजीत हंबीरराव गोळा लागून ठार झाले. हंबीररावाच्या मृत्यूनंतर मारोजी घोरपडे सेनापती झाला. तोही फेब्रुवारी महिन्यात 1629 मध्ये 89 च्या लढाईत मरण पावले. पंडितराव किंवा दानाध्यक्ष 1673 पासून मोरेश्वर पंडितरावाकडे दानाध्यक्षाची कामगिरी होती. संभाजीराजांची कारकिर्दीतही हे पद त्यांच्याकडे चालूच होते. 1681 ते 86 सालातील त्यांची पंडितराव म्हणून 8 ते 9 पत्रे उपलब्ध आहेत. अनुपुरारात केशव पंडित पंडितराव यांचा उल्लेख आढळतो, परंतु त्यांच्या नावाची पत्र मिळत नाही. याच केशव पंडिताने संभाजीराजांना लहानपणी रामायण सांगितले होते. वाकणीस शिवाजी महाराजांच्या काळात दत्ताजी त्रिमल यांच्याकडे वाकणिकासाचे काम होते. त्यांच्या ताब्यात कर्नाटक होता. वरघाट पासून कोपल तुंगभद्रे पोहतो देश नेमून दत्ताजी वाकणीस यांच्या स्वाधीन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा रामचंद्र मुलातिक होता. मुख्य न्यायाधीश शिवाजी महाराजांच्या वेळेपासून प्रल्हाद निराजी हा न्यायाधीश होता. संभाजीराजांच्या कारकिर्दीत 1688 सालापर्यंत म्हणजे तो पकडला जाईपर्यंत त्याच पदावर होता. 1680च्या ऑगस्ट मध्ये काही काळ तो मुख्य प्रधान असावा. त्याच्या नावाची पत्र उपलब्ध आहेत. त्याचे इंग्रजांशी व्यवहार केला होता. न्यायदानाच्या बाबतीत सर्व अधिकार प्रल्हाद निराजीकडे होते. त्याने दिलेले निर्णय कवी कलश अंमलात आणीत असे. त्याचा शिक्काही उपलब्ध आहे. ही मुद्रा अशी: लक्ष्मी नृसिंह त्वक्त श्री नारायणाब्धी सन्मने प्रल्हादवनिर्ध्य मुद्रा प्रल्हादस्य विराजते. कवी कलश छंदोगामात्य संभाजीराजांच्या कारकिर्दीत छंदोगामात्य या पदाची अष्टप्रधानात भर पडली असा समज असला तरी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी उत्तरेस छंदोगामस्य
प्रधान रघुनाथ पंडितराव सुवर्ण कलश मधुपूर्ण घेऊन उभे राहिले असा उल्लेख आढळतो. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कवी कलश याचा प्रामुख्याने उल्लेख येतो. संभाजी राजांशी अनेक जण एकनिष्ठ होते. अशात स्वामिनिष्ठ सेवकात कवी कलशांची गणना करावी लागेल. कवी कलशासंबंधी अनेक गैरसमजुती प्रचलित आहे. काव्यातून बखरीतून त्यांच्याविषयी बराच विपर्यास केलेला दिसतो. कवी कलशाला कबजी बाबा, कलुषा बाबा म्हणत असत. काही ठिकाणी त्याला कलीचा अवतार समजून शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या राज्याचे व धर्मस्थापनेचे उच्चाटन करण्याकरिता तो प्रगट झालेला आहे असंही म्हटलं जात. काही जुन्या लेखांचा रोख असा होता की कलुषा हा औरंगजेबाकडून संभाजी राजास भ्रष्ट करण्याकरता व कुमार्गास लावून त्याला धरून बादशाचे स्वाधीन करण्याकरता विडा उचलून आला होता. मल्हार रावजी चिटणीस बखरीत कलशाविषयी खालील माहिती दिली आहे. कवी कलुषा कबजी म्हणून कनोजी ब्राह्मण बहुत विद्वान, मंत्रशास्त्र विद्या अगम त्यास बहुत गम्य असे होते. त्याची स्त्री ही चतुर होती. त्यांनी महाराज वश करावे म्हणून वशीकरण मंत्राचा प्रयोग करून महाराजांची बहुत जवळीक व कृपा संपादून अगोदर समित राज्याभिषेकापूर्वीच होते. वशीकरण मार्गाविषयी अनुष्ठाने प्रयोग संपत्ती करणे व राज्यवृद्धी होणे यश येणे असे समजावून प्रयोग अनुष्ठान करविले. पुढे दिवसेंदिवस बुद्धीस भ्रम पाडून त्या मार्गातून अनुसरावे असे केले. रेडे मारून त्याचे ओढे कातल्यावर अनुष्ठान व मद्यपान पशुवधाचे बहुत करू लागले. अशा प्रकारचे विविध उल्लेख आपल्याला या चिटणीस बखरीत पाहायला मिळतात. भैरव विठ्ठल लोणारकर यांच्या चाकरीच्या संदर्भात कवी कलशाचा संबंध आला होता. तुकोजी कृष्ण लोणारकर हा वडिलांपासून शिवाजी महाराजांकडे नोकरीस होता. हा 12 मावळचा मुजुमदार होता. नोकरीत असताना बराच पैसा खाऊन तुकोजी श्रीमंत झाला होता. अण्णाजी दत्त कामवीजदार आपल्याकडे केव्हा तरी पाहणीस येईल या भीतीने तो संपत्ती झाकून असे. अण्णाजी दत्त एकदा फिरता फिरता मावळात गेले. त्यावेळी तो तुकोजीच्या घरी गेला. तुकोजीने अण्णाजीला मेजवानी दिली व आपली संपत्ती न झाकता त्याचे प्रदर्शन केले. अण्णाजीने जेवण झाल्यावर त्याचे घर जप्त केले. या संबंधी अण्णाजीने सर्व माहिती महाराजांना कळविली. त्याची सर्व मालमत्ता घेऊन शिवाजी महाराजांनी तुकोजीला बोलवले. त्यात 40,000 खंड बसवून त्याचा रोजगार बंद करून त्यास महाराजांनी वाराणसी जाण्यास सांगितले. यात्रेला जाताना तुकोजींनी महालाचा मोहिसभा बहिरो विठ्ठलाकडे दिला. तुकोजी पंत यात्रेला गेला असताना शिवाजी महाराज वारले. संभाजी महाराजांचे राज्य करू लागतात एक ब्राह्मण व 2 माणसे घेऊन भैरव विठ्ठल लोणारकर दरबारात गेला. त्यांनी पेशवे, सुरनीस, अष्टप्रधान यांच्याकडे रोजगाराची विनंती केली. तेव्हा त्याला म्हणाले की या राज्यात काही रद्दल चालणार नाही. अवघी रद्दल कवी कलश कबजी बाबा यांच्याकडे झाली आहे. यांच्याकडे जाणे याचा उपार्जना करणे तो रोजगार सांगेल. परंतु कलशाने तो रोजगार मागावयास येईल. त्याने आपले येऊन भेटावे. आपण प्रत्यक्षात प्रायश्चित्त देऊन पंक्तीस आपल्या बायकोच्या हाते भोजन घालावे, मग त्यास रोजगार करावा अशी प्रथा पाडली होती. हा करार ऐकून भैरव विठ्ठल कबजीकडे गेला नाही. संभाजी महाराज गांगोलीत जाण्यास निघाले तेव्हा भैरव विठ्ठलाने घाटात गाठ घेतली आणि रोजगार मिळवण्याची खटपट केली. त्या काळी महाराष्ट्रीयन ब्राह्मण तैलदेशीय ब्राह्मणांना कमी लेखित असत. कवी कलश हा कनोज ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रीयन ब्राह्मण त्याच्याशी सहभोजन करीत नसावे. या रूढीतून दिसून येणारा स्वतःचा कमीपणा नाहीसा करण्यासाठी जो ब्राह्मण नोकरी मागण्यास येईल त्याला प्रायश्चित्त देऊन आपल्या पंक्तीस भोजन देऊन त्यांना आपल्यासारखे करण्यासाठी कवी कलशाने वरील प्रमाणे करार केला असावा. कवी कलश शाक्त पंथाचा होता. त्याला मुख्य प्रधानपद दिल्यामुळे राज्यकारभारात तांत्रिक पंथाच्या लोकांचे वर्चस्व वाढले होते असे अनुपुराणात म्हटले आहे. कलशाच्या वर वर्णन केलेल्या चरित्रापेक्षा अगदी वेगळी चित्र संभाजी राजांच्या काळातील अस्सल ऐतिहासिक कागदपत्रातून पाहावयास मिळते. कवी कलश हा एक चतुर उत्तर हिंदुस्थानातील कडोज ब्राह्मण हा हिंदी कवी होता. शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटून आले तेव्हा त्यांनी कबल कलशा नावाच्या भोसल्या कुलोपाध्याय काही पैसे व रत्न देऊन संभाजी राजे यांना बनारस येथे त्यांच्या स्वाधीन केले. शिवाजी महाराजांनी त्यास सांगितले, मी सुखरूप पोहोचल्याचे
तुला पत्र लिहिले की सांगितलेल्या मार्गाने परत आणावे, असे खाफिफ खान म्हणतो. खाफिखानाची माहिती ग्राह्य धरली तर संभाजी महाराजांना बालपणापासूनच कवी कलशांशी संबंध आलेला दिसतो. यानंतर शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी कवी कलश याची गाठ केव्हा पडली यासंबंधी कागदपत्रे उपलब्ध नाही. उपलब्ध कागदपत्रावरून संभाजीराजे व कवी कलश यांचे संबंध राजे गादीवर आल्यानंतरच आलेला दिसतो. राज्य कारभारात प्रवेश. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसा हक्कावरून झालेल्या कलहात अष्टप्रधान मंडळात दोन गट पडले. सोयराबाई व राजाराम राजे यांचा गट व त्यांच्या पक्षाचे काही मंत्री, संभाजीराजे आणि त्यांचा पक्ष. अशा परिस्थितीत महाराजांनी आपल्या बाजूच्या आणि आपल्या विश्वासाला कोणीतरी असावा असे वाटणे साहजिक होते. म्हणून या परिस्थितीतून कवी कलशाच्या राजकारणात प्रवेश झालेला असावा. अजितोदय नामक संस्कृत ग्रंथाप्रमाणे संभाजीराजे व कवी कलश यांचा संबंध औरंगजेबाचा चौथा मुलगा सुलतान अकबर हा आश्रयापूर्वी येण्यापूर्वी केव्हा तरी आला. 1681च्या ऑगस्ट सप्टेंबर पासून संभाजीराजे कवी कलशाला विश्वासात घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार काही राजकीय निर्णय घेतले होते. स्वतःविरुद्ध झालेल्या विषप्रयोगाच्या कटानंतर संभाजीराजांनी कवी कलशाला च्या सांगण्यावरून अण्णाजी दत्त सचिव व इतर लोकांना हत्तीच्या पायी दिले होते, असा उल्लेख जयदेशकावलीत आहे. कवी कलश छंदोगामात्य हे पद 3884 पूर्वी केव्हा तरी दिलेले असावे, कारण त्याचा पत्रात प्रथम त्यांच्या नावापुढे छंदोगामात्य हे पद जोडलेले आढळते. छंदोगामात्य या शब्दाबद्दल ग्रँडफ छंदोगामात्य असे लिहितो आणि या शब्दाचा अर्थ एक्सपाउंडर ऑफ वेदास असा टिपलेला देतो. या दोन्हीही गोष्टी बरोबर नाहीत. शुद्ध शब्द छंदोगामात्य असा असून त्याचा अर्थ सामवेदाध्यायी प्रधान असा आहे. छंदोगामात्य म्हणजे सामवेदी ब्राह्मणांची व्यवस्था करणारा अधिकारी. या इसमाची दुसरी पदवी कवी कलश होती असे ग्रँडअप म्हणतो. कलश या शब्दावरून तत्कालीन मराठ्यांनी कलुषा हे कुविख्यात विशेष नाम निर्माण केले. फारसी व उर्दू भाषेत कलुषा म्हणजे कुंटन असा अर्थ होतो. कवी कलश या नावातील कवी ही अक्षरे काढून कलश या शब्दाचा कलुषा असा उच्चार थट्टेकर व मत्सरग्रस्त लोक करू लागले. विक्रमांकदेव चरित्रात बिल्लाने आणि आपल्या पूर्वजांनी राजकलश, ज्येष्ठ कलश, मुक्ती कलश अशी नावे दिलेली आहेत. त्याच धर्तीचे कवी कलश हे नाव असावे ग्रँडअप म्हणतो. त्याचप्रमाणे ही पदवी नाही. कवी कलश व छंदोगामात्य या दोन्ही संबंधातील ग्रँडअपची विधाने निराधार व अज्ञानमूलक आहेत. कवी कलशाला पंडितराव हे पद दिलेले होते असे ग्रँडअप म्हणतो. तेही निराधार आहे, कारण संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मोरेश्वर पंडितराय यांची 1686 पर्यंतची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. कवी कलशाला दिलेली छंदोगामात्य हे पद पुढे पेशवातेही चालू होते. सन 1728 मध्ये नारो प्रल्हाद याला छंदोगामात्य पद लावलेले आढळते. 1681 मध्ये पंतप्रधानांच्या नेमणुका झाल्यानंतर कलशांकडेही काही कामे सोपवली. संभाजीराजे व जयपूरचा राजा रामसिंग यांनी औरंगजेबाची सत्ता उलथून पाडण्यासाठी एक मनसुबा रचला. तेव्हा रामसिंगाला लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे कलशाचा उल्लेख केला होता. 1683च्या डिसेंबर महिन्यात कलशाचा राज्यकारभाराचे अध्यक्ष किंवा कुलेख्यार म्हणून नेमणूक केलेली दिसते. हा अधिकार त्याला पुरोहितांशी तह करण्यासाठी दिलेला दिसतो. कलश नावाचा शिक्का 23/3/85च्या पत्रात प्रथम आढळतो. तो शिक्का असा आहे: विद्यार्थी मनीषा नाम वर्धिने यत्मना शेवादी कार्यसिद्धीनाम मुद्रा कलश हस्तका. म्हणजे सर्व याचक लोकांची इच्छा पूर्ण करणारी, राजव्यवहाराचे नियंत्रण करणारी आणि कार्यासिद्धीची निधी असलेली अशी मुद्रा कलशाच्या हातात आहे. दिनांक 3/7/1683 पासून कलशाची राज्यकारभाराविषयी अनेक पत्र मिळतात. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पत्रात कलशाचे पहिले पत्र 3/7/83 चे आहे. सोमनायक नारायक हा सैतवडे येथील देशमुख होता. सोमाजी सरकारी वसुलीचा अफरातफर केली आहे अशी तक्रार संभाजीराजांच्या कानावर घालण्यात आली. कवी कलशाने या गोष्टीची शहानिशा करून सोमाजीस लिहिले: तुझ्याकडे चोरीमाडीचे लिगाड नाही. कोणी गोष्टीची चिंता न करता आपल्या गावात येऊन राहणे.
1683 मध्ये फोंडा पोर्तुगीजाच्या वेढ्यातून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांचा हवालदार सरनौबत सबनीस नायकवाडी येथे दिलेल्या पिरास नवस केला होता. म्हणून कलशाने फोंड्याचा सुभेदार धर्माजी नागनाथ याच फोंड्यानजीक असलेल्या पिरास नवास फेड करण्याविषयी लिहिले होते. कवी कलशाकडे कुडाल भागाचा सुभा होता. 1684च्या एप्रिलमध्ये त्याचा मुक्काम पाटगादी होता. याचप्रमाणे लोक संभाजी राजांकडे तक्रारी घेऊन जातात, त्याचप्रमाणे कवी कलशाकडे आपली घराणी घेऊन जात असत. पाटगावच्या मुक्कामात पितांबर शेणवी चिटणीसाचा मुलगा जीवारामजी चिटणीस हा कलशाला भेटला. पितांबर शेणवी या शिवाजी महाराजांनी चिटणीसाबद्दल साली 400 होनाची सनद दिलेली होती. पितांबर शेणवी मेल्यानंतर जीवाराम चिटणीसाचे काम करू लागला, परंतु त्याला वतन बारामाहे 5 होणांचा तह करून दिला होता. पालखी होती तीही बंद केली. इतक्या थोड्या रकमेत भागेना व उदरनिर्वाह करणेही कठीण होते. म्हणून त्याने कलशाकडे तक्रार केली. कवी कलशाने त्याला 100 होणाची सनद करून दिली. जिवाजीराम यांच्याकडून चिटणीसाचे काम घेत जावे म्हणून कलशाने कुडाळच्या भानाजी गोपाळ सुभेदारास या संदर्भात कळविले होते. एप्रिल 1684 मध्ये संभाजीराजे व इंग्रज यांच्यात तह झाला होता. इंग्रजांशी झालेल्या तहाच्या बाबतीत महाराजांनी प्रल्हादपंत वकील आणि कवी कलश यांना विश्वासात घेतले होते. वकील हा कवी कलश यांनी इंग्रजांना काही लिहिले तर त्यासंबंधी नीट दखल घेण्यासाठी महाराजांनी मुंबईचा गव्हर्नर केजबिन याला लिहिले होते. या तहापूर्वी प्रल्हाद निराजी न्यायाधीश व मुंबईकर यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारात प्रल्हाद निराजी इंग्रजांचा वकील कवी कलश व इतर सरकारकडून कारकून यांना न भेटता गेल्याबद्दल खेद व्यक्त केला. पोर्तुगीजांशी 83-84 मध्ये झालेल्या तहात संभाजीराजे कवी कलशाच्या मुख्य अधिकार दिलेले होते. अशा तऱ्हेने अंबरचा राजा रामसिंग पोर्तुगीज व इंग्रज व संभाजीराजे यांच्यात झालेल्या राजकीय घडामोडीत कवी कलश वाटाघाटी करत असे. या सर्वांशी झालेल्या राजकीय हालचालीत कवी कलशाने कुठेही फितुरी केलेली दिसत नाही. एकजुटीचे प्रयत्न. संभाजीराजे व कवी कलश हे लोकांची एकजूट करण्यासाठी आणि त्यांचे मने राखण्यासाठी प्रयत्न करीत होते. 1683 मध्ये संभाजीराजांनी बाकाजी नावडकर यास कानखोऱ्याच्या देशमुखाकडे काही मुद्द्यांची चर्चा करण्यात पाठवले होते. काही गोष्टी देशमुखांच्या मनासारख्या न झाल्यामुळे ते नाराज झाले होते. म्हणून कलिशाने छत्रपतीच्या विनंती करून त्यांना राजांच्या भेटीला बोलवले होते. 3/8/84 रोजी कलशाने देशमुखाला लिहिले की त्यावरून आम्ही राजे छत्रपती स्वामीस विनंती करून तुमची भेट घेण्यास यावयाची आज्ञा केली आहे. येणे मुदा मानस आणून तदनुसार परिप्रत्य करून यावे. कवी कलश सर्वच बाबतीत स्वतःच्या अधिकारात एकटाच निर्णय घेत नसे. पुष्कळ प्रसंगी तो इतर प्रधानांचीही मंडळीचीही सल्ल्याने निर्णय घेई. महदजी जगदाळा व संताजी गडगाय हे त्यांच्या शेतातील लोक वस्तू शितोजी व त्यांचा भाऊ साटवेजी भोसले यांनी चोरल्या होत्या. शितोजी भोसले यांनी चोरली किती याविषयी साक्षी गोळा केल्यानंतर मुख्य प्रधान निळकंठ मोरेश्वर प्रल्हाद पंत न्यायाधीश हंबीरराव सेनापती व कवी कलश यांनी एकत्र बसून निर्वाह केला होता की जर खोट्या गोष्टी दिसून आल्या तर संभाजीराजे कोणाची गय करणार नाही. चोरीच्या निकालपत्रावर प्रधान न्यायाधीश व सेनापती यांची शिक्का आहे, पण त्यावर कलशाचा मात्र शिक्का नाही. 1674 पूर्वी चौल भागात पडीक जमिनीवर काही जादा कर घेतले होते. पडीक जमिनीवर लागलेले कमी करावे म्हणून चेऊलचे सुभेदार भैरव त्रिमर यांनी शिवाजी महाराज व मोरोपंत पेशवे यांना सांगितले होते की जमिनीत उभारा राहिलेला नसलेले हरी शिवाजीला 10-12 वर्षे कर देता आला नव्हता. 1674 मध्ये शिवाजी महाराज व पेशवे यांनी कर रद्द करण्याची आज्ञा दिली होती, परंतु शिवाजी महाराज कोंडवलांतर्फे स्वारीत गेल्यामुळे हरी शिवेदूरला सनद मिळाली नाही. अशा तऱ्हेचे खराबे इतर ठिकाणी घेतले जात नव्हते, ते फक्त चेऊलमध्येच घेतले जात असल्यामुळे 16/8/84 रोजी हरी शिवदेऊ याने कवी कलशाला जादा कर रद्द करण्याविषयी विनंती केली होती.
शहाजी महाराज व शिवाजी महाराजांच्या वेळेपासून पुण्यातील देशमुख व देश कुलकर्णी यांनी अनुक्रमे 305, 95 होण्याची इनाम मी ती खंडणी मेळून करून दिली होती. मुलूक खराब पडल्यामुळे दस्तमाफिक इनामाची खंडणी देश मुलखापासून देशमुखांची व देश कुलकर्णी यांची देश कुलकर्णी यांच्यापासून घेतली जावी म्हणून मोरो विठ्ठल देश कुलकर्णी यांनी अर्ज केला होता. त्यांनी ज्या सवलती मिळाल्या होत्या त्या सवलती कवी कलशाने 23/3/85 पासून पुण्याच्या बाबाजी तानदेऊ सुभेदार व कारकुन यांना पत्र लिहून मोरो विठ्ठल याला सवलती देण्यास लिहिले होते. वतनाचा निवाडा शहाजी महाराज व शिवाजी महाराज यांच्या वेळेपासूनच वतनासाठी वतनदारात नेहमी तंटे होत असत. पुष्कळ वेळा एकाचे वतन काढून घेतल्याने दुसऱ्याला दिले जात असे. जबरदस्तीने एखाद्याचे वतन घेतले जात असे. चिपळूण येथील एका वतनाच्या वादात कवी कलाशाचा संबंध आला होता. काळो परशुरामाची बायको गोमती हिने नवरा मेल्यानंतर व विनाजी व नरसो हे पुतणे विजापूरकडे नोकरीस गेले होते म्हणून चिपळूण येथील आपल्या वतनाचा कारभार पाहण्यासाठी तिमाजी भास्कर व गंगाजी भास्कर याला नेमले होते. हे दोघंही वतनावर हक्क सांगू लागले. त्यामुळे गीतमाईने आपल्या बहिणीचा मुलगा कृष्णाजी सोपनाथ याची वतनावर नेमणूक केली. तेवढ्यात गोतमाईच्या पुतण्या विनाजी परत आला. तेव्हा त्याने तिमाजी व गंगाजी भास्कर यांना दूर करून कृष्णाजी सोपनाथ याच्या नावाने वतन करून दिले. गीतमाईला मुलगा नव्हता. तिने कृष्णाजी पंताचा एक मुलगा दत्तक घेण्याचे ठरवले. तिच्या सांगण्यावरून कृष्णाजीचा मुलगा जनार्दन याला विनाजीच्या मांडीवर दत्तक देण्यात आले. तेवढ्यात विनाजीला मुलगा झाला. काही दिवसांनी विनाजीने कृष्णाजी पंतास लिहून दिले की 2 मुलांची व कृष्णांची मुलगा हिरीने एक दिल्याने वंशपरंपरेने वतनाचा उपभोग घ्यावा. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या वतनासंबंधीचा वाद निर्माण झाला. अण्णाजी दत्तो संगमेश्वरच्या देशकुलकर्णी कोणी खावत राहिला नाही. महाराजांच्या संगमेश्वर देशकुलकर्णी वतन करून घेतले हे कळताच राहूजी सोमनाथ नेही अण्णाजी दत्तोच्या शिवशेजारी वतनाची मागणी केली. त्या सुमारास तिमाजी भास्कराचा पुतण्या ज्याला गोतमाईने दूर केले होते रायगडास होता. त्याने राहूजी सोमनाथ व अण्णाजी पंतास सांगितले चिपळूणच्या देश कुलकर्ण्याचे वतनावर कोणी नाही. तिमाजी चिपळूणचे देश कुलकर्णी राहूजी सोमनाथ यांच्या नावाने करून देणे. ही गोष्ट कृष्णाजी पंताला कळली म्हणून फडात जाऊन या वतनाकरता 6 महिने वाद घातला. सरकारपुढे कृष्णाजी व राहूजी यांच्या वादाचा निकाल लागला नाही. एका प्रसंगी कवी कलशाने संगमेश्वरावरून परशुराम गेला होता. रावजी सोमनाथ चिपळूणला गेला. कलश परशुराम येथे भोजनास थांबला असता कृष्णाजी विनाजी व त्याचे 2 पुत्र यांना कलशाच्या पायावर घालून जुलूम होत आहे, दाद मिळावी म्हणून अर्ज केला. तेव्हा कलशाने कारभारी कनेरपंत यांस रागाने विचारले, हे प्रकरण माझ्यापर्यंत का आले? तुम्ही या प्रकाराचा निर्णय लावायस हवा होता. त्यावर कनेरपंताने कृष्णाजीस निवाडा करून देतो म्हणून सांगितले. कनेरपंत व कृष्णाजी रायगडला गेले. तेथे कनेरपंताने कृष्णाजीच्या तोंडून सर्व हकीकत ऐकून घेतली. सहज एकदा कवी कलश भूषणात बसला होता. त्यावेळी पंडितांनी येऊन न्यायनीतीची शास्त्राची चर्चा केली. त्यामध्ये वृत्तीच्छेद करून दुसऱ्याला देणे या पापाला जोड नाही अशी वाक्य उच्चारला गेली. ही संधी साधून कनेरपंताने कलशात सांगितले, कृष्णाजीचे वतन खरे आहे, निष्कारण त्याच्यावर अन्याय होत आहे. शास्त्राच्या बोलण्यात व त्याच्या सांगण्यात एक वाक्यता झाल्यावरून कलशाचे मन द्रवले. त्याने निश्चय केला की राहूजी पंताचे वतन दूर करून कृष्णाचे वतन त्यास द्यावे. तेवढ्यात राहूजी पंताने त्वरच करून चिपळूणवर जाऊन मजहर लोकांस श्रीतापा द्यायची ताकद दिली. कृष्णाजीने विनाजीला सांगितले की जेथे सगबन जमले असेल तेथे राहून जुलूम होते. आता बोंब मारा. सुरुवातीला अपशकून नको म्हणून लोक आपापल्या घरी गेले. राहूजी पंत एवढेशे तोंड करून परशुरामास गेला. येथे कलशाची भेट झाली. तेव्हा कलश राहूजीला म्हणतो, तुम बूढ़े होकर राजाजी का निशा कर गरीब का बामन का वतन लेकर तुम लेते ये मनसुबी हम नहीं जानता असे म्हणत त्याला तिथून दूर केले. कृष्णाजी पंताने वतनाचा मामला सोडवला नाही. त्याने गडात जाऊन भगवे कपडे घालून उपोषण आरंभिले. संभाजीराजे रोज बाहेर येतात, त्यांना मुजरा करू लागला. महाराजाने एकदा गांगोला गेले. तेथेही कृष्णाजीच्या डोहात
होड्या टाकून राजे तेथे गेले. तेव्हा कृष्णाजी पंत उभा राहिला व त्याने महाराजांना हाका मारल्या. साहेब, सर्वज्ञ शास्त्रज्ञाचा स्वतः पंडित निशा होय. ऐसे करविता माझे परिपत्य होत नाही. असे करतात या वतनाचा वाद राजारामाच्या कारकिर्दीत पुन्हा उद्भवला. राहुजी सोमनाथ व कृष्णाजी सोमनाथ मरण पावले. कृष्णाजीचा मुलगा हरी राजारामास भेटला. वतनाच्या कागदात हरीचे नाव नव्हते, परंतु त्याने आपल्या पुत्रांनी व हरिपितांनी मिळून वतनाचा उपभोग घेण्याविषयीचे पत्र दाखविले. या पत्रात हरिपंताचे नाव घातले. राजारामाच्या कारकिर्दीत पैशाची अडचण निर्माण झाली. हरिपंतांच्या नावे 200 रुपये येणे होते. तेवढ्यात राऊजी पंतांनी च्या मुलांनी राजारामास सांगितले की चिपळूणचे कुलकर्णी वतन संभाजी राजांना दिले आहे. त्यावरून राजाराम बोलले की मुघलांच्या राऊजी पंतांच्या मुलांच्या नावे वतन करून दिले. अशा तऱ्हेने कृष्णाजीवर झालेला अन्याय संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत दूर होऊन त्यास वतन मिळाले. गो गोतमाईच्या हकीकतीवरून कृष्णाजीचा मुलाचाच वतनाधिकार होता, परंतु राजारामाच्या कानावर रावजी सोमनाथच्या मुलाची अर्धवट मजकूर घालून आपल्या मुलाच्या नावाने ते वतन करून घेण्यात आले. आजचे शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचे 20वे पुष्प इथे संपुष्टात येत आहे. उद्या पुन्हा आपण निश्चित वेळी सर्व एकत्रित येऊन 21व्या पुष्पाला सुरुवात करू. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. जय शिवराय.